नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आमचे अण्णा आणि दीपकराव हे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घरी आलेत. त्यांचं स्वागत केलं जातं, त्या संबंधीचे काही आपण व्हिडिओ यातून पाहूया. आमच्या अण्णांचं स्वागत केलं, त्याच वेळेस आपण दीपकरावचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आणि दीपकरावनी आज आपल्या घरी कन्यापूजनाचा कार्यक्रम केला. त्याबाबतचे आपण व्हिडिओ आज आपण पाहूया. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम सगळ्याला हे करू. हे दीपकरावच्या घरी लहान लहान मुली बोलावून त्यांचा सन्मान केला जातो आहे. कन्यापूजन या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे. हा कार्यक्रम त्यांचा एक 15-20 दिवस पुढे ढकलला, कारण ते आले त्यावेळेस त्यांना सुतक होतं, त्यामुळे त्यांना तो कार्यक्रम घरी लगेच घेता आला म्हणून तो कार्यक्रम त्यांनी आज या ठिकाणी केला. त्यांच्यासोबतच दीपकरावचे पत्नी आणि परिवारातील सदस्य यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि गावकऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला. कार्यक्रम तर होतच आहे, पण यांनी दीपकरावनी नेमकं काय काय केलं कार्यक्रमात किंवा ते काय म्हणतात हे पण बघू आपण. चला. मध्ये हर बरा काल केलं बघा. काय झालं काल म्हणजे नाही अचानक ठरलं करायचं होतं ही. आणि पोरींना काय काय दिलं तुम्ही आता म्हणजे ती कन्यापूजन करताना काय दिलं त्यांना बरं का? त्यांचं मेकअप साहित्य असतं का? हा, म्हणजे मुलींना, लहान मुलींना मेकअपचं साहित्य. हा, अजून मेकअपचं म्हणजे त्यांना ते मेहंदीचं कोण दिले बघा. हा, मेहंदीचं कोण, पावडरचा डब्बा, टिकल्याचं पाकिट. हा, एक रुमाल खाली हातलेला आहे, खाली रुमाल एक कंगवा. आरसा नसतं म्हणले. बरं, अजून काही साहित्य रोख पैसे? हा, रोख 50 रुपये दिले. आणि ती लाल किती ओढण्याची वरून ती देवीची, हा, ती चुनरी. पहिला रुमालच आपलं साधारण करून घ्यायची ती. म्हणजे ती दिली म्हणायचं, चुनरी दिली म्हणायचं देवीचं ती हे असल्यासारखं. आणि जेवण केलं. बटाट्याची भाजी केली ती. बाकी इतर माणसांना जेवायसाठी बटाट्याची भाजी, लाडूचा भोगा. बाकीचे लोक त्या दिवशी जेवायला आपण केलं तसं. हा, जेवले. मग आता कसं पण कन्यापूजन केलं म्हणजे माणसं पाहुणे येतेच ना काही. हो, आलते लय मोठी पाहुणे आलते. हा, भजनी मंडळाला जीव घातलं का? तुम्हाला कपडे बिपडे आले असते ना पाहुण्यांनी? मग लय मोठे कपडे आले ते. एवढी अवघड परिक्रमा तुम्ही करून आलात म्हणल्या लोकांनी सत्कार करणं तुमचं किंवा तुमचं दर्शन घेणं कामच आहे. मग काय. तर हे होते दीपकराव, जे परिक्रमा पूर्ण करून आले आणि त्यांनी हे कन्यापूजनाचा, त्यासोबत भजनी मंडळ, गावकरी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांना भोजनाचा प्रोग्राम त्यांनी ठेवला होता. या कार्यक्रमाचं शूटिंग करताना कॅमेरामन जरा नवीन असल्यामुळं त्यानं व्यवस्थित शूट केलं नाही, याची मला जाणीव आहे. तरी पण असे आध्यात्मिक कार्यक्रम, असे धार्मिक कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हेतू म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवतो आहे. अनेक मुली या कार्यक्रमासाठी त्यांनी शेजारी पाजारी गावातल्या जमा केल्या होत्या. आणि मित्रांनो, तुम्हाला असे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे धार्मिक, आध्यात्मिक, आयुर्वेदावरती अजून माहिती असलेले किंवा काही वनस्पतींविषयी माहिती असलेले व्हिडिओ, व्यावसायिक काही उद्घाटनं किंवा काही अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
नमस्कार, धन्यवाद.